हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग. एक नवीन मॉर्निंग आणि एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आम्ही आता निघालोय कारण का घाई झाली आमची खूपच जास्त. पण तुम्हाला सकाळी सकाळी हा फ्लॅट दाखवायचा होता कारण का फ्लॅट काय बोलतोय, रूम दाखवायचा होता जिथे आम्ही रेस्ट हाऊसला थांबलोय. खूप विंटेज आहे हे. आत्ता मुरुडला आहे ना, तो सगळं नवाबी फर्निचर आहे. हे बघा, त्या नवाबाच्या काळातलं जुनं फर्निचर यांनी लोकांनी मेंटेन केलं आहे आणि खूप सुंदर दिसतंय सगळं. त्याच्यामुळे ही लोकेशन आम्हाला खूप आवडली आहे आणि मजा येते. पण आता ही सोडायला लागेल लोकेशन कारण का आपल्याला आता जायचं कॉलेजला. कुठे चाललोय काय चाललोय ते तुम्हाला सांगेनच, पण आता इथनं निघतो. पहिलं फायनली बाहेर आलो आणि निघालोय कारण का लोकेशन एकदमच असं बीच वगैरे समोर आहे इथे. आणि किशोर गेलाय घाईत पहिलं कॉलेजला कारण का तिथे पोचायचं होतं त्याला. आणि आम्ही आता निघतोय दोघं जण. त्याच्यामुळे ही लोकेशन आहे. हे बघा, एकदम विंटेज सगळं दिसतंय पण भारी लोकेशन आहे. सो आता थोड्या तिथं निघू. निघूया सर, निघूया. हे दोघं सकाळी रेडी होऊन आले होते आणि लाभ्या, मला वाटतं पहिल्यांदा लाभ्या ब्लॉग मध्ये दिसेल ना. लाभ्या हा आमचा मित्र आहे, लाभेश पाटील म्हणून. अलिबागात तुम्ही खूप जण ओळखत असाल लाभ्याला, बिकॉज लाभ्याचे अलिबागात शोज चालतात, बीच शो. त्याच्यामुळे आणि भरपूर सारे शोज करतो तो, पण ऍक्टर आहे. हो, स्वतःचा एक चांगला एस्टॅब्लिश ग्रुप आहे आणि सोबतच आमच्यासोबत काम करतो. आम्ही एकत्र काम करतो सगळे कॉलेज पासून. सो आमची ही टीम आहे. सो आता आलोय कॉलेजला, पण पहिलं नाश्ता करून घेऊ. महत्वाची लाभेश आहे ना, हा सांगतो एक गोष्ट तुम्हाला. आता नाही, पुढल्या ब्लॉग मध्ये सांगतो. लॉग होता त्याच्या गेटला, त्यामुळे लाभेश मी पण सांगतो लाभेश आहे ना, लाभेश गोष्ट आहे, सांगतो मला. लाभेश आहे ना, लाभेश. बघा आम्हाला कोण भेटले, श्रावणी आणि आयुष. आणि जसं मी काल सांगितलं एका ब्लॉग मध्ये की आपल्याला आयुषने सजेस्ट केलं होतं, तो हा आयुष. ओके, थँक्यू आयुष. पोरं भरली आमची खाऊन, माहिती आहे काय. पण चला, आमची टीम रेडी आहे फायनली. पण थोडा वेळ आहे अजून, त्यानंतर परफॉर्मन्स आहे. जवळजवळ 1 तास आहे, 1 तासानंतर परफॉर्मन्स आहे. पण होईल. पण परफॉर्मन्स तुम्हाला थोडा आम्ही झलक दाखवू. पण आता सगळे रेडी आहेत. फायनली परफॉर्मन्स झालाय आणि एकदम तगडा झालाय, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता रिझल्टला बघू काय होतंय. पण आत्ता बसलोय आम्ही जेवायला दोघं जण. ओके, जेवून घेतो कारण का पोवाड्यासाठी लगेच निघायचंय. पोवाड्या आता चालू होती. किशोर जेवायला. मंडळी, नुकतीच तापमानवाढीमुळे अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात लागलेली आहे ती धकाधकीत तो पांढरा भार काळा झाला. डॉक्टर बाबासाहेबांच्या लेखीने राज्यघटनेचा बांधला गेला, एक सूट झाला आणि अशा माझ्या देशानं लोकशाहीचा स्वीकार केला. हीच लोकशाही आता टिकून ठेवायची म्हणून आपल्या हाती आहे सरकारी. आपल्या हाती आहे सरकारी. पाहुणी दिशा जाई हाताने बैलगाडी. नवा नवा इतिहास घडवी. नवा नवा इतिहास घडवी. नवा नवा इतिहास घडवी. नवा नवा इतिहास घडवी. नवा नवा एकजूट होऊन साऱ्या संगती
पोवाडाच्याच जागी हवाय, तोच क्रेज हवाय आणि तीच ताकद हवाय, तर पोवाडा मनात घुसतो. आणि मी नाही बघितल्या ढोलकी कुठल्या स्केलला आहे, मी नाही बघितलंय आपला लीड सिंगर शाहीर कुठल्या स्केलला आहे, मी नाही बघितलंय मागचे कोरस कुठल्या स्केलला आहेत, मी बघितलंय किती जण काम करतायत. मला ज्या पठण अट्टा आणि पोवाड्यामध्ये आवडलं ते तुमचं सिंक्रो. तुम्ही एकामेकाला बघून जे करत होतात ना, एवढं ठरवलं होतं की आज मी चुकेल या स्टेजवर जाऊन, नंबर आला नाही आला पण या मोठ्या स्टेजवर काम केलं, उद्या भला भला मोठ्या स्टेजवर मी काम करेन. ही ताकद हे स्टेज. थँक्यू. आहे महाविद्यालयाचं नाव जोरदार टाळून स्वागत करूया. तिकमबाई मेहता कॉलेज माणगाव. प्रथम क्रमांक पथनाट्य स्पर्धा तिकमबाई मेहता कॉलेज माणगाव. आणि फायनली कॉम्पिटिशन संपलंय आणि जसं आम्ही ठरवलं होतं की स्किट मध्ये कितवा उचलायचा, फायनली आत्ता फ्रेश झालोय कारण का कार्यक्रम आत्ता आटपला. सो आम्ही आलोय आता जरा फ्रेश होऊन बीच वरती. झालाय काळो का सध्या, मस्त वाटतं पण मस्त वाटतंय, शांतता आहे जरा. काय किशोर, मजा येते. मजा येते जरा. आज कार्यक्रम संपल्याचं समाधान आहे. हो. आणि सगळ्यात जास्त समाधान आहे की आपण जे ऍक्ट बसवतो त्याचा जेव्हा नंबर येतो आणि तो पहिला नंबर असतो तेव्हा तर अजून आनंद होतो. त्यामुळे खूप चांगलं वाटलं आणि खूप चांगली. आणि ह्या मला आनंद काय गोष्टीचं वाटतं की आपल्या विद्यापीठाच्या सगळ्या कॉम्पिटिशन जेवढ्या असतात ना तेवढ्या ऑर्गॅनिकली होतात. त्यामुळे ते खूप चांगलं असतं. म्हणजे कुठेही पार्शालिटी नसते, काही गोष्टींचं काही बंधन नसतं. तिथे बंधन असतात ती फक्त रूल्सची आणि ती पाळली जातात. ते खूप चांगलं आहे. पण मजा आली. आजचा दिवस आपला चाललाय, अजून संपला नाही कारण का आपल्याला तर खायला वगैरे जायचंय जरा, तर ते पण तुम्हाला दाखवेन. पण ह्या ब्लॉगमध्ये आपण सुरुवातीला प्रश्न विचारायला विसरलोय. त्यामुळे तुमचा प्रश्न ह्या ब्लॉगचा आहे तो म्हणजे की लक्षद्वीपची राजधानी कोणती. ओके, तर सगळ्यांनी नीट आहे का, लक्षद्वीपची राजधानी कोणती सिद्ध माहिती आहे का तुला? नाही. आता बघूया तुमच्यापैकी कुणाकुणाला ते माहिती आहे. मला इन्स्टाला, माझा इन्स्टा आयडी तुम्हाला खाली दिसत असेल, इन्स्टा आयडी वरती मला डीएम करा आणि डीएम करून मला सांगा माझ्या इन्स्टा आयडी वरती. मग आपण काय करू की तुमचं नाव आपण आता हे तिन्ही ब्लॉग एकत्र येणार तेव्हा तुम्हाला एकत्र तिन्ही क्वेश्चनचे आन्सर मिळणार आहेत. त्यामुळे ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला डीएम करा इन्स्टाच्या. तोपर्यंत भेटू. आता थोड्या वेळ जरा जाऊ खाऊ वगैरे. चला फायनली तिकडनं फिरून आलोय आणि आता बसलोय जेवायला कारण का. आणि आज आम्हाला जसं आवडतं तसंच आम्ही नेहमीप्रमाणे आलोय नवाबी धाब्यावर आज खेपसा खातोय आणि खेपसा करतोय. बघा पाच धुळा उडवलाय. हा खेपसा आम्हाला कधीच घ्यायला जमला नाही, काल पण घ्यायला जमलं नाही, आज पण घ्यायला ताटात नीट जमलं नाही. संडावूनच घेतलाय आम्ही. स्टार्टर मागवलेला, काल स्टार्टर जाम राहिला, जाम फुगला आता स्टार्टर मागवला नाही. बघू किती कप. हो. सो आता जेवायला बसलोय, जेवतो आणि मग आपल्या तिथे रेस्टॉरंटवर निघायचं. सो जेवायला या. चला फायनली आम्ही जेवून फायनली घरी आलोय आणि आता पडलोय सगळेजण. कारण काय ना, उद्या तसं उठायचं आरामात आहे बट तरी पण आज लवकर झोपू. झोप इम्पॉर्टंट आहे. उद्या परत कॅम्प करायचा आहे. तर लाईक करून घ्या, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत असेच ब्लॉग येत राहतील. उद्याचा सुद्धा दिवस तुम्हाला दाखवणारच आहोत. पण हा ब्लॉग इथे संपवूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज अँड बाय बाय. परत कॅम्प करायचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला आतापर्यंत व्लॉग आवडला असेल तर लाईक नसेल केला तर लाईक करून घ्या. दरवाजा उघडा आहे तर लाईक करून घ्या, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत असेच ब्लॉग येत राहतील. उद्याचा सुद्धा दिवस तुम्हाला दाखवणारच आहोत. पण हा ब्लॉग इथे संपवूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज अँड बाय. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.